नमस्कार, मी सचिन शिंदे। आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल। आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे। बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे। सद्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि वैद्यकीय कारणास्तव सुद्धा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे। काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालं, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे, तसेच न्यायालयीन चौकशी प्रस्तावित आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले। माझ्या सद्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे। दरम्यान धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला, तसेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा स्वीकारला आहे। पुढील प्रक्रियेसाठी राज्यपालांकडे राजीनामा देण्यात आला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवल्यानंतर अजित पवार अधिवेशनासाठी आले, त्यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देणं टाळलं। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।